परखड मत पडणे. तो किती आपल्या पक्षाचा असो, हो हो, आपला असो परका असो, फरक पडत नाही त्यांना. आता मंगेशांना काकडे तुमच्याकडून एक मताने पराभव आहे, सहानुभूतीची लाट वाटते. मंगेश अण्णांबद्दल सांगितलं ना मी, स्वतः वैयक्तिक मला खूप आस्था आहे. खूप वाईट वाटलं होतं मंगेश अण्णा एका मताने पडले. काही कार्यकर्ते असं म्हणतात की मंगेश अण्णांच्या बाबतीत समजा आता उपतालुका प्रमुख होते, निधी आला नाही, कामकाजाच्या दृष्टीने नाही, म्हणजे गाठी भेटी येतात, सुखदुःखात येतात, बर्थडेला फोन करतायत, ही सहानुभूती 100% आहे. पण विकासाच्या बाबतीने किंवा 2 रुपये मदत करण्याच्या दृष्टिकोनातून मंगेश अण्णा आमच्यापर्यंत पोहोचले नाही. तसं नाहीये. तुम्हालाही कदाचित ही गोष्ट माहीत असेलही की सत्तेबाहेर असल्यावर निधी येणं मिळवणं खूप कष्टदायक प्रकार आला. हे तर मी वेगळं सांगायची गरज नाही. मंगेशांनी काम केलं, त्यांची कामात ते कुठं कमी पडले नाही असं मला वाटतं. पण आता राजकीय परिस्थिती भविष्यात काय कशी येते ते ठरवेल मंगेशांना काय करतील. दुसरं असं की मंगेशांना रेसमधलेच आहेत तसे, बाकीचे आता नवीन आलेत. मंगेशांनी आतापर्यंत त्यांचा स्टँड क्लिअर करायला हवा होता, तो अजूनही केलेला नाही. म्हणजे कार्यकर्ते संभ्रमात दिसतात. हा, मंगेशांचे कार्यकर्ते 100% संभ्रमात आहेत. मंगेशांनी स्टँड क्लिअर करावा. मंगेशांना आतापर्यंत मंगेशांची प्रचार फेरी झाली असती एखादी, म्हणजे प्रचारात रन केले असतं, म्हणजे बाकीचे मागच राहिले असते 4 पावलं. आता दुसरी एक गोष्ट, मंगेशांना आता उभाटा शिवसेनेत आहे. आता त्यांच्या या ठिकाणचे आमदार आपले शरददादा सोनवणे आहेत, या जिल्हा परिषद गटात तरी त्यांचे पिंपवणीचे आहे. काय त्यांच्या विरोधात जाऊन पक्ष प्रवेश करून अतुल शेठ बेनकेकडून त्यांना सोपं जाऊ शकतं की त्यांना युती करून समजा शरददादा सोनवणे यांच्याकडून त्यांना फायदा होऊ शकतो? त्यांना शरददादा सोनवणेकडून जास्त फायदा होऊ शकतो असं मला वाटतं, वैयक्तिक तरी मला वाटतं. म्हणजे बालेकिल्लाही म्हणा आणि सगळेच राजकीय प्रसन्नांना हो राजकीय परिस्थिती पाहता त्यांना इकडून फायदा होऊ शकतो, त्याबद्दल मी सहमत आहे. आता काही बातम्या देखील बाहेर पडत आहेत, काही चर्चा उदाहरण येत आहेत की मंगेश अण्णा काकडे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अजून स्टँडच क्लिअर नाही. मग जर करणार आहेत तर का केला नाही? पेपरला बातम्या 1.5 वर्षापासूनची वदंता आहे. मग आता 1.5 वर्षापासूनची वदंता आम्ही किती खरी मानायची? 1.5 वर्षापासून चर्चा आहे राष्ट्रवादी जाणार पण मंगेशांना अद्यापही राष्ट्रवादी. हो हो हो, बोलाची कडी बोलाचा भात कशाला? असं होत नाही ना की अतुल शेठ बेनके यांच्या कार्यकर्त्यांना देखील मंगेशांना संभ्रमात ठेवतायत, शरददादा सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांना देखील संभ्रमात ठेवतायत. मलाही तसंच वाटतंय की शेवटच्या घटकेपर्यंत सर्वांना संभ्रमात ठेवणे आणि अचानक स्टँड घेणे आणि बाकीच्यांना कन्फ्युज करून सोडणे समजायचंच नाही. मग ही स्ट्रॅटेजी असू शकते असं मला वाटतं. काही अजितदादा पवार गटाचे काही कार्यकर्ते म्हणजे महत्वाच्या कार्यकर्त्यांचे स्टेटस देखील मंगेश अण्णा काकडे यांचा आहे. हो आहेत, मी पाहिलेत. पण मंगेश अण्णांशी चर्चा केली किंवा मंगेश अण्णांबद्दल त्यांच्याच जवळच्या कार्यकर्त्यांना विचारलं तर स्टँडच क्लिअर नाहीये अजून, कोणाच काही सांगता येत नाहीये. मग कदाचित मंगेश अण्णांच्या कार्यकर्त्यांनी तरी क्लिअर करावं थोडंफार काहीतरी, पण तेही क्लिअर होत नाहीये. आता पिंपळवाडी, आळे, वडगाव आनंद, पिंपरी पेंढार, त्या ठिकाणी उंब्रज 2 आहेत, काळवाडी आहेत, या ठिकाणचा वलय पाहता आमदार शरद सोनवणेंना मागील विधानसभेत देखील मतदान अधिक आहे. आता अतुल शेठ बेनके यांचं देखील या ठिकाणी वर्चस्व चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांची जोडणी आहे. तर मंगेश अण्णांसाठी मित्रपरिवार खंबीर ठरू शकतो की पक्ष? मित्र परिवार हा फक्त मतदार असू शकत नाही, इतर समाज आहे. आपल्या हाताने काही मदत होऊ शकते? नाही, असं नाही होत. मंगेश अण्णांच्या बाबतीत तरी नाही. मंगेश अण्णांनी स्टँड क्लिअर करून शरद सोनवणे गटाला किंवा जिकडे असतील, जिकडे जायचंय त्यांना तिथेच जाऊन स्टँड क्लिअर केला तर त्यांना फायदा होऊ शकतो. संभ्रमात टाकून त्यांचं 100% नुकसान होईल असं मला वाटतं.